सगळ्यांना नमस्कार. आजचा ब्लॉग चालू केलाय. आज आपण खिचडा बनवणार आहे. खिचडीची रेसिपी तुम्हाला दाखवते कशी आहे आणि चुलीवर बनवणार आहे. पुढचं तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे सामान. हे आपण 3 किलो मटण घेतलंय. आता मटणला आपण चुलीवर शिजवूया. टोपाला आपण माती लावूया. हे आमचं चूल आहे. आता आम्ही चूल पेटवणार आणि ही अशी झोपडी इकडे एक साईडला अशी झोपडी आहे. ते स्वयंपाक होतो चुलीवर. आता याच्यामध्ये आपण कांदे आणि टमाटर टाकायचे. हा खिचडीचा सामान आहे. खिचड्याचा हे असे डाळी वगैरे सगळे मिक्स असतात. दुकानावर सांगितलं की आपल्याला भेटते. हे अर्धा किलो आहे. 2 किलो मटनला अर्धा किलो खिचडीची डाळ आहे. याच्यामध्ये सगळे प्रकारची डाळ वगैरे आहे. आणि मग याला आपण 3 सिटीमध्ये शिजवून घेऊया. अर्धा चमच हळद. तो कुकर लावलाय. आपल्याला 3 सिटी घ्यायची आहे. 3 सिटी नंतर बंद करायचं. सगळी डाळी दिली 3 सिटीमध्ये पूर्ण गळून गेले. हा गरम मसाला आहे. याच्यामध्ये लवंग, राई, तेजपत्ता आणि सगळं गरम मसाला याच्यामध्ये आहे. हे कांदे आहेत. 5 कांदे, आलं, लसण, मिरची हा सगळा मसाला वाटून खिचडीच्या सामानामध्ये टाकणं जाणार आहे. म्हणजे फोडणी देताना आम्ही तुम्हाला दाखवतो. 5 कांदे टाकले. पहिली आपल्याला तेल टाकायचं आहे. आता आपण सगळा अख्खा मसाला टाकलेला आहे. तेल गरम झाल्यावर कांदा भाजल्यावर मग अख्खा मसाला टाकायचा. आता आलं लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. आता आपण मिरची आणि कोथिंबीरचा पेस्ट टाकतोय. आपण थोडं मिक्सरचं पाणी मिक्स करून टाकलेले आहे. आता आपण मटण टाकलेले आहे मसाला भाजल्यानंतर. आपण टाकलेले जे शिजवलेले आपण ते आता सगळे मिक्स करायचे. आता शिजलेला भात टाकायचा. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं थोडं. आता 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं सगळं मिक्स होईपर्यंत. अशा प्रकारे आमचा खिचडा तयार झालेला आहे. आता आम्ही जेवतोय. सगळे जेवायला लागले.